बनवतो आपण मँगोचे पॅनकेक. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. इथे पाऊण पेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा रवा घेतलाय. त्यात आपण टाकतोय जास्त नाही घालत, थोडंसं बेकिंग हां खायचा सोडा. आता थोडीशी बेकिंग पावडर टाकतो आपण. थोडीशी बेकिंग पावडर. मग आपण त्यात एकत्र करून घेऊया आधी. थोडंसं मीठ, एकदम किंचित. मग आपण त्यात टाकणार आंब्याचा गर, जो आपण आधी काढून घेतलेला आहे. 1 आंब्याचं घेतलेलं आहे दाखवते. ह्या साईजचं 1 आंबा घेतले. ते काढून घेऊ. तो पण आपण मिक्स करून घेऊ. तर हे दूध घेतले, त्यात आपण 2 चमचे साखर टाकलेली. आता आपण ते थोडं थोडं घेऊया, जसं लागेल तसं. आंबा पण गोड आहे ना, म्हणून जसं लागेल तसं घ्यायचं आपल्याला. आणि आपल्याला त्याला एकत्र करून घ्यायचं. दूध लागणार आहे. हे आधी हे करूया. म्हणजे त्यात गुटली तयार नाही झाली पाहिजे. हो, म्हणून कमी टाकले, एकदाच नाही टाकले, थोडं थोडं घेऊया. हे बघ. हे बघा, इथे आपण आता घोटून घेतलेलं आहे. गुटली नाही राहिली पाहिजे. थोडंसं घेऊया. एवढंच राहील. आता आपण ते एकत्र करून घेऊया. पुन्हा जास्त घेतलंय तू. इथे आपला तवा तापलेला आहे. आपण इथे तेल लावून घेतोय थोडंसं. आता आपण त्याला टाकूया पीठ. पॅनकेकचं टाकूया. ह्यासाठी तुम्ही तूप पण वापरू शकता. आम्ही तेल वापरलंय. तेल किंवा तूप काही वापरू शकता. हे थोडंसं घट्ट झालं ना वरचं पीठ की मग पलटी मारूया, नाही तर काय होईल, पलटी मारल्यावर चिकटतं ना. गॅस मिडियम आहे. थोडंसं नाही, तुम्हाला दिसत असेल त्याला मध्ये मध्ये असे जाळीसारखं सुटत चाललंय. थोडंसं घालूया. पलटी मारते आता. थोडं होऊन दे. कारण ते शिजलं पाहिजे ना पूर्ण, पण फुल गॅस नाही ठेवलाय.
पलटी मारून घेऊया. इथे आपण आता पलटी मारून घेऊया. मला मस्त एक अशी जाई आलेली आहे त्याला. बघ हो कशी जाळी सुटली आहे ना. छान. इथे आपण काढून घेतलंय. हे बघा मस्तपैकी इथे आता आपले पॅनकेक्स आंब्याचे रेडी झालेले आहेत. ह्याचा कलर थोडा चेंज झाला असेल आणि त्याला पूर्णपणे आपण शिजवून घेतलेलं आहे, कच्चे नाही आहेत आणि मस्त अशी जाळी सुटलेली आहे. तर तुम्ही हे नुसते पण खाऊ शकता किंवा तुम्हाला चॉकलेट सिरप किंवा दुसरं काही म्हणजे अजून हवे असेल त्यासोबत पण खाऊ शकता. तर ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.